ಸ್ಕೇಟಿಂಗ್ ಅಕಾಡೆಮಿ ಫಯಾಜ್ ಫೌಂಡೇಶನ್ ಮತ್ತು ಬೆಳಗಾವಿ ಪರಿವಾರದ ಜೈಂಟ್ಸ್ ಗ್ರೂಪ್ ವತಿಯಿಂದ ಭಾನುವಾರ ಏಪ್ರಿಲ್ 21ರಂದು ಗೋವೆ ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಸ್ಕೇಟಿಂಗ್ ರಿಂಕ್ನಿಂದ ಸಾಯಿಬಾಬಾ ಮಂದಿರ್ ತಿಲಕ್ವಾಡಿ ಬೆಳಗಾವಿಗೆ ನೀರು ಉಳಿಸಿ ಜೀವ ಉಳಿಸಿ ಸ್ಕೇಟಿಂಗ್ ರ್ಯಾಲಿಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು। 4 ರಿಂದ 16 ವರ್ಷದ ವಯೋಮಾನದ ಸ್ಕೇಟರ್ಗಳು ಒಟ್ಟು 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರದ ಈ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು। मी डॉक्टर माधव प्रभू, प्रेसिडेंट प्यास फाउंडेशन। आज बेळगाव रोलर स्केटर अकॅडमी प्यास फाउंडेशन आणि जायंट्स तर्फे ही रॅली ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे। दरवर्षी ह्याच टायमाला ही रॅली केली जाते। आज बेळगावात पाण्याची कमतरता आहे। तुम्ही बघितलं असाल सगळीकडे टँकरनीच पाणी चालू आहे। एक लक्षात घ्या की ह्याच्या पुढे आपलं पॉप्युलेशन वाढतच जाणार आहे आणि पाणी कमीच पडत जाणार आहे। प्यास फाउंडेशन यावर्षी 4 तलाव करते आहे, 2 विहिरी आणि परत झाडाची लागवड पण करत आहे। त्याचबरोबर असे प्रोग्राम्स जे अवेअरनेससाठी असतात तेही आम्ही करतोय। बेळगावात धोबी घाटला 3.5 एकरचा मोठा तलाव आम्ही पहिल्यांदा या शहरात करत आहोत। त्याचबरोबर खासबागमध्ये जुनी एक 300 वर्षाची विहीर जी होती ती विहीरसुद्धा आज आम्ही पुनर्जीवित करतोय। ह्याबरोबरच ह्या लहान मुलांसाठी ज्यांच्यासाठी आम्ही हे फ्युचर तयार करायला लागलोय त्या मुलांना सुद्धा अवेअरनेस यावी म्हणून आज ही रॅली ऑर्गनाइज केलेली आहे। आमचे सूर्यकांत सर आहेत आणि त्यांचे हे जे सगळे चॅम्पियन्स आहेत ते आमच्याबरोबर आहेत। हे प्यास फाउंडेशनचं भाग्य आहे। असंच पुढे सुद्धा आमच्याबरोबर राहावा। पाऊस पडायला लागला की झाडं लावूया। आता हे सगळं करूया। धन्यवाद। जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे आम्ही रोलर स्केटिंगतर्फे त्यांच्या संयोजनाने गेली 15 वर्ष आम्ही सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ ही रॅली काढत असतो आणि रोलर स्केटिंगच्या प्रत्येक माध्यमातून आम्ही जायंट्स परिवार त्यांच्या विविध कार्यक्रमात भाग घेत असते। आता ह्यांनी सूर्यकांतने सांगितलंच की सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ की पाण्याची केवढी जरुरी आहे आणि पाण्याचं मोल किती महत्त्वाचं आहे। आता ह्या विभागाचे नगरसेवक नितीन जाधव साहेब यांनी पण आता माझ्यावर बोलताना म्हटले की आता 8 दिवसातनं पाणी यायलं आहे। जर हा मे महिना संपत आला तर त्या 8 दिवसातनं पण पाणी मिळणार नाही आहे, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तेव्हा सर्वांना विनंती आहे की पाणी गाड्या वगैरे धुताना किंवा काय वगैरे करताना अगदी कमी ह्याच्यात आपल्या गाड्या वगैरे धुवून पाणीचा वापर करावा आणि जेवढं जास्त तुम्ही पाणी सेव्ह वापरत चला तेवढे तुम्हाला त्याचं पाण्याचं जास्त हे मिळेल। धन्यवाद। महादेव पवार, कन्नडमा न्यूज़ नेटवर्क, बेळगावी।